राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज अत्यंत खळबळजनक असा दावा केलाय। नाशिकमध्ये एका पत्रकाराची हत्या भोंदूबाबा अशोक खरातनं केल्याचा दावा आणि आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात यामध्ये सहभागी होता का, नेमकी घटना काय घडली होती, बाळू तुपे याचं नेमकं कॅरेक्टर कसं होतं हे आपण जाणून घेतोय। आपल्यासोबत आहेत सुरेशजी निकुम, जे त्यावेळेला एका पेपरचे संपादक होते आणि बाळू तुपे त्यांच्या बरोबर कामाला होते, तुमच्या हाताखाली कामाला होते। आम्हाला सांगा, बाळू तुपे हे कॅरेक्टर नेमकं कसं होतं, तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, कुठला कालखंड आहे साधारण 2000चा हा कालखंड आहे। तेव्हा पुण्यनगरीला मीच नाशिकमध्ये जन्म दिला। मी संपादक आणि कार्यालय प्रमुख होतो। काही महिन्यानंतर बाळू आमच्याकडे आला। विशेषतः बाळूचा सर्वात जास्त इंटरेस्ट क्राईम रिपोर्टरांमध्ये, पोलिसांमध्ये भानगडी लावण्यामध्ये आणि जे काही अवैध किंवा गैरकायद्याच्या पलीकडे जे काही व्यवस्था असतील त्यांच्याशी बाळूचं खूपच जवळीक होती। त्यातल्या त्यात पोलीस खात्यामध्ये राहून जे पोलीस भलतेच नको ते उद्योग करायचे त्यांच्याशी सुद्धा बाळूची खूप जवळीक होती। कालांतराने त्याचे कारनामे वाढत गेले। त्याला पुण्यनगरीतून बाहेर करण्यात आलं। बाहेर करण्यात आल्यानंतर त्याने सिडकोमध्ये राजकारणी म्हणून चांगलाच जम बसवला। त्याला पालिकेची निवडणूक लढवायची होती, परंतु बहुधा तो मतदारसंघ महिला राखीव झाल्यामुळे त्यांच्या आईने म्हणजे त्या मातेने ती निवडणूक लढवली बाळूच्या ऐवजी। बाळू खूपच कुठं गेला, अवैध धंद्यामध्ये गुंतला, राजकारण्यांच्या नादाला लागला। तेथे काही राजकीय मंडळी होती जी काँग्रेसच्या छायाचित्र खाली काम करायची। त्यांनी त्याचा मर्डर केला। त्या मर्डर केल्यानंतर ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी सर्वात पहिले मला फोन आला की बाळूचं असं हत्या झालेली आहे। सिडकोमध्ये स्टेट बँकेच्या परिसरामध्ये बाळूचं एक छोटंसं अनधिकृत पत्र्याचं कार्यालय होतं। हत्या करण्यापूर्वी तिथे टेहळणी करण्यात आली। टेहळणी करणाऱ्यांनी बाळूच्याबरोबर जे त्याचे 2 पंटर होते त्या पंटरांना इशारा करून त्यांना तिथून काढून देण्यात आलं। काढून दिल्यानंतर बाळू एकटा याची खात्री करण्यात आली आणि थेट डायरेक्ट जाऊन बाळूच्या डोक्यामध्ये कोयत्याचा वार करण्यात आला। ज्या दिवशीची तुम्ही ही घटना सांगताय त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि तुम्ही डोळ्यांनी काय बघितलं? गेलो तर बाळू हा तिथंच पळायचा प्रयत्न केला, पण ॲक्च्युली तो तिथंच कोसळलेला होता, गतप्राण झालेला होता। तिथून त्याला सिव्हिलला आणलं गेलं। सिव्हिलला भरपूर पत्रकार जमले, परंतु अनेकांच्या रिॲक्शन्स अशाच होत्या की बाळू हा त्याच्या कर्माने गेला किंवा त्याच्या आगाऊपणामुळे गेला। आता याच्यामध्ये एक जो अँगल समोर येतोय की भोंदूबाबा अशोक खरात जो आहे त्याच्या सांगण्यावरून बाळू तुपे याची हत्या झाली। हे बघा, अगदी स्पष्ट आहे की हा आरोप हा धादांत खोटा आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक किंवा प्रिन्सिपल नाही। कारण ही घटना घडली जवळजवळ 2008च्या आसपास घडली, म्हणजे आज 18 ते 19 वर्षे होत आहेत। 18 ते 19 वर्षानंतर जितेंद्र आव्हाडसारखा अभ्यासू आणि राजकारणात मुरलेला नेता इतक्या दिवस गप बसतो आणि अचानक असा आरोप करतो, त्यामुळे याच्यामध्ये काही लॉजिक किंवा तत्व आहे असं काही वाटत नाही। पण याच्यामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांमुळे या सगळ्या तपासाचा जो अँगल आहे, जी दिशा आहे ती भरकटली जाते असं वाटतं। नक्कीच भरकटली गेली आणि त्या दृष्टीनेच हा आरोप केल्याचं आता वाटायला लागलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सुरेश निकुम तत्कालीन संपादक होते, त्यांच्याच हाताखाली पत्रकार बाळू तुपे काम करत होता। ज्या दिवशी बाळू तुपे पत्रकार याची हत्या झाली त्या रात्री सुरेश निकुम त्या ठिकाणी होते। सिव्हिलमध्ये त्यांनी बाळू तुपे याला ॲडमिट केलं, तिथेच तो गतप्राण झाला। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही भोंदूबाबा अशोक खरातचं कनेक्शन सापडत नाही आहे, किंबहुना ते कनेक्शन आत्तापर्यंत समोर का नाही आलं असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।